तर मनोज जरांगेंचा पुन्हा सरकारला इशारा, शेतकऱ्यांसाठी सरकारचे कपडे फाडावे लागतील असं त्यांनी म्हटलंय। शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरावंच लागेल असंही जरांगेंनी म्हटलंय। दिवाळीनंतर बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचाही इशारा जरांगेंनी सरकारला दिला। शेतकऱ्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी रणशिंग फुंकलेले, शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरावंच लागेल असा इशारा जरांगेंनी दिलाय। शेतकऱ्यांसाठी सरकारचे कपडे फाडावे लागतील असंही जरांगेंनी म्हटलंय। तर शेतकऱ्यांसाठी सरकारनं जाहीर केलेली रक्कम शेतकऱ्यांना आलेली नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांना हातभार लावणं आपली जबाबदारी असल्याचं जरांगेंनी म्हटलंय। शेतकऱ्यांसाठी लवकरच आंदोलनाची तारीख जाहीर करणार असल्याचा इशारा जरांगेंनी दिलेला आहे। आपण अंतर्वालीत बोलून घेऊ, चर्चा करू त्यांच्याशी आणि त्यानंतर मग राज्याची बैठक लावू मोठी आणि तिथं तारीख आंदोलनाची डिक्लेअर करू। आपल्याला रस्त्यावर आणून कपडे फाडावच लागणार आहेत सरकारची, त्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही ना। जसे 70 वर्षे गेले तसे अनेक पिढ्या आपल्या पुढच्या सुद्धा जातील, आता नाही जाऊ द्यायची। एकदा सगळ्यांनी ताकद लावायची, शेतकऱ्याच्या सन्मानासाठी आपला सन्मान सगळ्यांनी सोडून द्यायचा आणि शेतकऱ्याच्या सन्मानासाठी आंदोलनात उभा राहायचं।